सरकार शेतकरी कर्जमुक्तीच्या बाजूने समिती अहवालानंतर निर्णय घेऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीचं आश्वासन मिळालं। कर्जमाफीची तारीख जाहीर करा, हीच मागणी होती। मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर बच्चू कडूंचं वक्तव्य। जगात कुठेही ईव्हीएमचं मतदान होत नाही, सर्वत्र बॅलेट पेपरवरच मतदान होतं। मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्लाबोल। 1 तारखेचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवा, राजांचं जनतेला आवाहन। मोर्चाला राज स्वतः लोकलने जाणार। आमच्या गाठी भेटी आता सुरूच राहणार, उद्धव ठाकरे आणि माझी भेट होतच राहणार। उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीवर राज ठाकरेंचं वक्तव्य। राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर थेट निशाणा, मुख्यमंत्रीपद आणि सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू। मुख्यमंत्री पदासाठी किती लाचारी करायची, राज ठाकरेंचा सवाल। महाराष्ट्रात नमो टुरिझम सुरू करण्याचा डाव, शिवनेरी रायगडावरील नमो टुरिझम सेंटर फोडणार, राज ठाकरेंचा सरकारला इशारा। मुंबईत मराठी माणूस अल्पसंख्याक झालाय, अमराठींची संख्या बहुसंख्य। द एन्काउंटर विथ वृषाली कदम या शोमध्ये संजय निरुपम यांचं वादग्रस्त वक्तव्य। राज ठाकरे मनसेचा पैसा स्वतःकडेच ठेवतात, कार्यकर्त्यांमध्ये वाटत नाहीत, शिवसेना नेते संजय निरुपम यांचा गंभीर आरोप। महाविकास आघाडीला हिंदू शब्दाची ॲलर्जी, रडीचा डाव खेळण्यात मवियाची पसंती, अमित साटम यांचा मवियावर हल्लाबोल। पवईत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचं पोलिसांकडून एन्काउंटर, सर्व 17 मुलांसह एक ज्येष्ठ नागरिकाची सुखरूप सुटका। सरकारच्या आर्थिक बेशिस्तपणाचा फटका लहानग्या मुलांना, राज्य सरकारने 2 कोटी थकवल्यानं आरोपीनं मुलांना ओलीस धरलं, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा। गाड्या फोडायच्या असेल तर सत्ताधारी लोकांच्या फोडा, अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल। जैन बोर्डिंग प्रकरणावरून घाणेरडं राजकारण, तर काहींनी आपला स्वार्थ साधून घेतला, नाव न घेता मोहोळ यांचा धंगेकरांना टोला। सरकारनं रोहित आर्यला दिलेलं पत्र जय महाराष्ट्रच्या हाती, स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी दिलेलं पत्र समोर, याच प्रकल्पाचे 2 कोटी शिक्षण विभागाकडे थकीत। आधी मतदार याद्या स्वच्छ करा, हवं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वर्षभरानं घ्या, राज्यांचं मनसेच्या मेळाव्यात निवडणूक आयोगाला आवाहन। फलटण येथील आत्महत्या केलेल्या पीडित कुटुंबियांशी उद्धव ठाकरे यांनी फोनवरून संवाद साधला, न्यायाच्या या लढाईत तुमच्यासोबत असल्याची दिली ग्वाही। फलटण महिला डॉक्टर आत्महत्ये प्रकरणी कोणालाही सोडणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही करणार चर्चा। ठाण्यातील आपला दवाखाना योजना गुंडाळली, तर आरोग्य मंदिराच्या प्रस्तावाबाबत महायुतीमध्येच जुंपली। बीकेसी मधील अनधिकृत बांधकामावर हातोडा, मोतीलाल नगरमधील धडक कारवाई चर्चेत। भारताची महिला विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक, कंगारूंचा 5 विकेट्सनं धुव्वा उडवला, 339 धावांचं डोंगरा एवढं आव्हान लिलया केलं पार।